सकाळी आंघोळ करून झालतो रेडी, काऊन तर आज आपल्या कॉलेजले प्लेसमेंट येणार होती. प्लेसमेंट म्हणजे आज आपल्या कॉलेजले इंटरव्ह्यू होणार होते. मग काय गेलो, पहिले डॉक्युमेंट आणून घेतले. अजून ते डॉक्युमेंट भरायचे आणि कॉलेजला नेऊन द्यायचे. अजून तर टाइम आहे म्हटलं कॉलेजला जायला. मग काय पहिले डॉक्युमेंट आणून घेतले होते पुरे. आता सगळे पोट्टे होते सोबत. आता आपल्याला जायचं होतं कॉलेजले इंटरव्ह्यू द्यायला. इंटरव्ह्यू का आता पाहू आता काय होते काय नाही. आलो कॉलेजले, पोट्टे सगळे डिस्कशन करत होते आणि काही तर पोट्टे इंटरव्ह्यू झाले होते. काऊन तर आपला इंटरव्ह्यू झाला होता, मी येऊन इकडे बसलो. मग काय इंटरव्ह्यू दिला मी फायनली आणि चाललो होता आता हॉस्टेल आपलं जवळच आहे कॉलेजच्या, त्याच्यामुळे काही जास्त जायचं काम नाही. पोट्टेच इंटरव्ह्यू आला होता. म्हटलं तुम्ही या भाऊ नाव मागून, म्हटलं तुमचा इंटरव्ह्यू अजून बाकी. मग जातो म्हटलं हॉस्टेलवरून झोपतो. तेवढ्यात आले पोट्टे, इंटरव्ह्यू कसा गेला विचारलं द्यायले. बढिया गेला म्हणे, होऊन जातो म्हणे सिलेक्ट. आता काय माहित. आणि आलो डायरेक्ट मग आता आपल्या रूमवर आलो होता अभ्यास करायचा आपल्याला. काऊन तर आता 4-5 दिवसात आपले पेपर येणार आहेत. मग काय रात्र कवा झाली काही मिळच लागला नाही. तिकडून जमराबाई आपला डब्बा घेऊन आणि आता आम्हाला जायचं होतं मंदिरावर. मंदिर आपल्याजवळून थोडं लांब आहे. आलो फायनली येऊन पोहोचलो मंदिरावर. बड्यापैकी दर्शन घेतले. काऊन तर आज आपला इंटरव्ह्यू चांगला झाला होता. मग काय दर्शन झालं, चाललो होता आता हॉस्टेलवर काऊन तर आपल्याला जाणं होतं मेसवर पोट्टे सोबत. पोट्टे येत होते, आम्ही खालीच बसलो होतो. 1-2 पोरं येत होते, बाकीचे आलते. पाऊस हे आपले एवढी मंडळी. मग काय अजून थांबलो होतो, 1-2 जण येणार होते. मग काय पोट्टे ते पण आले आणि चाललो होतो आता मेसवर जायचं. आता इंटरव्ह्यू तर चांगला गेलता, मस्त बड्यापैकी काही टेन्शन नव्हतं. आज आपल्याला जेवण बरं धकणार. मेसवर पोहोचलो तर पोट्टेला काही कामाला मागच राहिली. मग ती लाईटिंगवाली ती आपली मग काय मेसून जेवलो फायनली आणि चाललो होतो आता हॉस्टेलवर आलो. आता भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये. तवरक धन्यवाद.